from the church. त्यामुळं जग चर्च पासून वेगळं आहे. So here it says, तर इथं असं God लिहिलंय so loved the world. की देवाने जगावर एवढं प्रेम केलं. The world means those who oppose God. जग म्हणजे ते लोक जे देवाच्या विरोधात येतात. Amen. Amen. He loves them. त्याने त्यांच्यावर प्रेम केलं. Remember this. हे नेहमी He आठवण ठेवा. loves them. तो त्यांच्यावर प्रेम करतो. Even those who tear the Bibles. आणि त्या लोकांवर देखील जे बायबल फाडतात, They pursued Christians. जे ख्रिस्ती लोकांचा छळ करतात, Yet God loves them. तरी देखील देव त्यांच्यावर प्रेम करतो. Is there any racial distinction made in this verse? आणि ह्या वचनामध्ये काय जातीवाद वगैरे केला आहे का? This is what Holy Spirit asked me. आणि हेच पवित्र आत्म्याने मला विचारलं. I said no. मी म्हणालो नाही. There is no racial distinction made in this verse. ह्या वचनामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीवाद किंवा तू कनिष्ठ तू उच्च असा काहीच भेदभाव केलेला नाही. He said, whosoever believes. इथं लिहिलं आहे जो कोणी विश्वास ठेवतो. Whosoever means anyone. ह्याचा अर्थ कोणी पण. Of those who oppose God. आणि जे देवाच्या विरोधात येतात And they believe. आणि मग ते विश्वास ठेवतात, God will forgive them. देव त्यांना क्षमा करणार And save them. आणि त्यांचं तारण करणार. Amen. आमेन. So any one of the four races of people on earth आणि भूतलावरील जे 4 जाती आहेत त्याच्यातील कोणतेही लोक can believe ते विश्वास ठेवू शकतात and be saved. आणि स्वीकारू शकतात. We are asked to preach the gospel. आणि आपल्याला सांगण्यात आलं आहे वचन सांगायला Message of the cross. आणि क्रूसाचा तो संदेश सांगायला सांगितला आहे. Which may seem foolish. आणि जे मूर्खता वाटेल, But it is God's power to save them. परंतु हे देवाचं सामर्थ्य आहे त्यांना वाचवण्यासाठी. Amen. आमेन. When we preach the message of the cross, जेव्हा आपण वधस्तंभाविषयीचा संदेश प्रचार they करतो believe, आणि जेव्हा ते विश्वास ठेवतात they'll have eternal life. त्यांच्याकडे ते सार्वकालिक जीवन And they भेटतं won't perish. आणि ते कधीच त्यांचा नाश होणार नाही. You need to have eternal life आणि तुम्हाला ते सार्वकालिक जीवन भेटलंच पाहिजे so that you don't perish. जेणेकरून तुमचा कधी नाश होणार नाही. Romans 6:23 says, रोम 6:23 सांगतं, for the wages of sin is death. पापाचं वेतन मरण आहे. I told you, death means separation. मी तुम्हाला सांगितलं मरण म्हणजे विलगीकरण The wages of sin is separation आणि पापाचं वेतन म्हणजे विलगीकरण आहे. from God and heaven into hell forever. आणि देवापासून म्हणजे पूर्णपणे नरकामध्ये कायमचं. But the gift of God, परंतु देवाचं कृपादान, the gift of God परंतु देवाचं बक्षीस is eternal life. हे आहे सार्वकालिक जीवन. Eternal life is a gift. सार्वकालिक जीवन हे देवाचं बक्षीस आहे You don't have to pay for a gift. आणि त्या बक्षिसासाठी तुम्हाला किंमत मोजायची So गरज नाही. salvation is given free for anyone who believes in Jesus. तर तारण मोफतपणे त्याला देण्यात येतं जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. Amen. आमेन. Those who believe in Jesus, जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो you get the free gift of salvation, तुम्हाला तारणाचं मोफत बक्षीस भेटतं which is eternal life. जे आहे सार्वकालिक जीवन. Eternal life is God's gift for the world. सार्वकालिक जीवन हे देवाचं बक्षीस आहे सगळ्या जगासाठी. You become a Christian after you receive eternal life. आणि जेव्हा तुम्ही ते सार्वकालिक जीवनाचं बक्षीस घेता तेव्हा तुम्ही ख्रिस्ती बनता. A Christian is not one who is born in a Christian home. No. आणि ख्रिस्ती तो व्यक्ती नाही ज्याचा ख्रिस्ती धर्मामध्ये जन्म होतो. No. नाही. Anyone who has eternal life ज्या कोणाकडे ते सार्वकालिक जीवन आहे is a Christian. तो आहे ख्रिस्ती. Amen. आमेन. You know, Holy Spirit one day told me, a time is coming, all these denominations will be removed. आणि पवित्र आत्म्याने मला एकदा सांगितलं की असा एकदा वेळ येणार आहे की हे सगळे पंथ निघून जातील. So what is eternal life? तर सार्वकालिक जीवन काय आहे? It's the life of God, the nature of God. हे देवाचं जीवन आहे, देवाचा स्वभाव आहे. Amen. आमेन. Eternal life is the life of God in us. सार्वकालिक जीवन म्हणजे देवाचं जीवन आपल्यामध्ये आहे. So the work that Jesus did was not only for us but for the whole world. तर जे काम प्रभू येशूने क्रूसावर केलं ते फक्त आपल्यासाठीच नाही तर सगळ्या जगासाठी होतं. So Jesus paid the price for every man's sin. तर प्रभू येशूने सगळ्या माणसाच्या पापासाठी किंमत भरली. So legally the whole world's sin is paid for. तर कायदेशीररित्या सगळ्या जगाचं पाप त्याची किंमत भरण्यात आली आहे. Amen. आमेन. Why we need only Jesus? आपल्याला फक्त येशूची का गरज आहे? Because he is the only one who paid for the sin of the whole world. कारण सगळ्या जगाचं पापाची किंमत भरणारा तोच एकमेव आहे. Anyone can say I will forgive. कोणी पण बोलेल मी तुला क्षमा करतो. But did they pay for the sin? परंतु त्या पापाची त्यांनी भरपाई भरली आहे Because का? God is just. कारण देव न्यायी आहे. Amen. आमेन.
the penalty has to be borne. आणि दंड तो त्याचा दंड म्हणजे मरण असतो, Because that's what the law says, law of God. कारण देवाचा नियम हेच बोलतो. So all of humanity needs a savior. तर सगळ्या मानव जातीला तारणाऱ्याची गरज आहे, Because all have sinned. कारण सगळ्यांनीच पाप केलं आहे. And God cannot receive man unless his sins are washed by the blood of Jesus. जोपर्यंत एखाद्या माणसाचे पाप प्रभू येशूच्या रक्ताद्वारे धुतले जात नाही, तोपर्यंत देव त्या व्यक्तीला स्वीकारू शकत नाही. Because Jesus paid. प्रभू येशूने ती भरपाई भरली, I want to say Jesus, the righteous one, paid आणि प्रभू येशू जो धार्मिक आहे त्यांनी ती किंमत भरली, for our unrighteousness. अधार्मिक लोकांसाठी किंमत भरली. God is just देव न्यायी आहे and righteous. आणि धार्मिक आहे. And sin is a crime against God. पाप देवाच्या विरुद्ध गुन्हा आहे And justice demands a penalty which is death. आणि न्याय दंडाची मागणी करतो जो आहे मरण. Which means separation from God, heaven, into the lake of fire. ह्याचा अर्थ आहे देवापासून वेगळीकरण, स्वर्गापासून वेगळीकरण. कुठं? सार्वकालिक नाशामध्ये, नरकामध्ये, Forever. सार्वकालिकतेसाठी. But God sent His Son, परंतु देवाने त्याचा पुत्र पाठवला, Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्त, to pay the penalty for our sins. ज्याने आपल्या पापाची भरपाई भरली. And then He made salvation available to And- everyone. आणि आपल्या सर्वांसाठी त्याने तारण उपलब्ध करून दिलं. But God never forces anyone. परंतु देव कोणावरही बळजबरी करत नाही. Remember this. हे नेहमी आठवण ठेवा. Automatically, no one is saved. आणि आपोआप कोणी पण तारण भेटत नाही त्याला. Salvation is open to all. तारण सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. You just have to believe in Jesus, तुम्हाला फक्त काय करायचं? प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा and आहे you'll be saved. आणि तुमचं तारण होणार. God doesn't force it. आणि देव तुम्हाला बळजबरी करणार He नाही. finished His work for you. त्याने तुमच्यासाठी त्याचं काम संपवलं आहे. You must accept it. हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे Receive it. आणि मग स्वीकारलं You पाहिजे. know, even I don't pray for people, those who don't want prayer. आणि ज्या लोकांना प्रार्थना नकोय त्यांच्यासाठी मी देखील प्रार्थना करत नसतो. One mother came, आणि एकदा एक आई आली Pune Church. पुणे चर्चमध्ये, Her son was standing down, आणि तिचा मुलगा खाली उभा होता. and she said, Pastor, I want you to pray for my son. आणि ती म्हटली की पास्टर, माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. I said, where's your son? आणि मी म्हटलं तुझा मुलगा कुठे आहे? He was standing down. तो खाली उभा होता He is very sick. आणि तो खूप आजारी होता. So I said, call him up. मी म्हणालो त्याला वरती बोलव. He said, nahi mangta prayer. तो काय बोलला? नाही पाहिजे. See, we cannot forcefully pray for anyone. बघा, आपण कोणावरही बळजबरीने प्रार्थना नाही करू शकत. Amen. Amen. If they don't want it, we can do nothing. जर त्यांना नकोय तर मग आपण काय नाही करू शकत. In the Bible, you see, आणि बायबलमध्ये तुम्ही the बघता, multitudes, before they came to be healed, they came to hear the word. लोक समुदाय आरोग्य मिळवण्याच्या अगोदर ते वचन ऐकायला आले. And when they got faith, आणि जेव्हा त्यांच्याकडे विश्वास the आला Lord Jesus could heal them. आणि तेव्हा प्रभू येशू त्यांना बरं करू शकला. All those who had faith ज्या कोणाकडे विश्वास were होता healed. त्यांना आरोग्य And भेटलं. faith came when they heard the word. आणि विश्वास तेव्हा आला जेव्हा त्यांनी वचन That's ऐकलं. what the Bible says. बायबल असं The सांगत नाही का? multitudes came to hear and be healed. लोक समुदाय वचन ऐकायला आला, मग त्यांना आरोग्य भेटलं. So, can God forgive if you don't accept Jesus? तर प्रभू येशूला जर तुम्ही स्वीकारलं तर देव क्षमा करणार नाही का? No. नाही. For those who reject Jesus, ज्या कोणी येशूचा नकार there करतील is no forgiveness anywhere else. त्यांना इथं कुठेही इतरत्र कोठेही क्षमा नाही. In this world or in the next. ह्या जगामध्ये किंवा इतर कुठेही त्यांना क्षमा नाही. Jesus is the only one who died for the sin of the whole world. संपूर्ण जगासाठी मरणारा तो एकमेव म्हणजे प्रभू येशू He is the ख्रिस्त. only sacrifice. तोच एकमेव बलिदान आहे And there is none. आणि त्याच्या विना दुसरं काही नाही. The religions, all the religions teach work-based salvation. सगळे धर्म कामावर आधारलेलं तारण You शिकवतात must do this, you must do that. की तुला हे केलं पाहिजे, तुला ते केलं पाहिजे. If you want salvation, जर तुला तारण हवंय, you save your own self तू स्वतःला वाचव, by doing good works. हे चांगले चांगले कामं कर. Amen. आमेन. You do good works and you get saved. तू चांगले कामं कर, मग तुला तारण भेटेल. But the Bible is very different. परंतु बायबल खूप वेगळं It आहे. teaches grace-based salvation. हे तुम्हाला कृपेवर आधारलेलं तारण शिकवतं. Where a person is saved जेव्हा एखाद्या व्यक्तीचं by तारण the grace. होतं, Grace means undeserved blessing. कृपेद्वारे त्याचं तारण होतं. कृपा म्हणजे त्याची लायकी नाही, त्याची पात्रता नाही, अशा प्रकारचं तारण. We don't deserve, आपली काही लायकी but नाही, just by believing पण फक्त in विश्वासाद्वारे the death and resurrection of Jesus, प्रभू येशूच्या मरणावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर आपण विश्वास we ठेवला, are saved. आपलं तारण झालं. And this salvation is perfect. आणि हे तारण एकदम परिपूर्ण आहे. 100% you are sure you're going to heaven. 100% तुम्हाला खात्री असते की मी स्वर्गात जाणार You don't आहे. have to doubt. तुम्हाला काही don't संदेह have to करायचे fear. नाही, तुम्हाला घाबरायची गरज नाही. Amen. आमेन.
This is 100% sure. 100% खात्रीशीर आहे. That's why we need the Savior Jesus. त्याच्यामुळे आपल्याला तारणारा प्रभू येशू हवा आहे. God says that you're all sinners. आणि बायबल देवाने सांगितलं की आपण सगळे पापी होतो. Why we need Jesus? का आपल्याला येशू हवा आहे? First, because we are all sinners. कारण आपण सगळे पापी आहोत. Secondly, because we are all dead in sin. कारण दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळेजण पापामध्ये मरण पावलो आहोत. Third, you have the nature of the devil. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे शैतानाचा स्वभाव आहे. And by nature, you are the children of wrath, means judgment of God. आणि त्या स्वभावामुळं तुम्ही त्या क्रोधाचे तुम्ही पात्र ठरता आणि न्यायासाठी तुम्ही पात्र You are ठरता. the children of disobedience. तुम्ही त्या आज्ञापालनाच्या विरोधात तुम्ही लेकर आहात. That's why we need Jesus as Savior. त्यामुळं आपल्याला येशू हा तारणारा हवा आहे. Because sin has made us unholy. कारण पापाने आपल्याला अपवित्र केलं And आहे God is holy. आणि देव पवित्र आहे. And without holiness, no one can see God. आणि पवित्रते विना कोणीही देवाला पाहणार नाही. Amen. आमेन. Anything we do without a Savior is sin. जी काही गोष्ट आपण तारणाऱ्या विना करतो ती म्हणजे पाप आहे. Hello. Anyone कोणीही doing the best acts without believing in the Savior is of no use. तारणाऱ्यावर विश्वास न ठेवता उत्तम प्रकारचं काम करतात त्याचा काही उपयोग नाही In fact, it is sin. आणि मग ते पाप आहे. All our righteous acts are like filthy rags, the Bible says. बायबल सांगतं आपले सगळे धार्मिक कृत्य त्या घाणेरड्या चिंधीसारखे It आहेत. is called dead works, त्याला म्हणतात मेलेले कामं, which are the works of the flesh without believing in the Savior. जे शरीराचे कामं आहेत, येशूवर विश्वास न ठेवता केलेले कामं आहेत. If you don't have the Savior, जर आपल्याकडे तो तारणारा नाही, then your best works are like filthy rags. मग तुमचे जे उत्तम कामं देखील त्या घाणेरड्या But चिंधीसारखे if you आहेत. have the Savior, परंतु जर तुमच्याकडे तारणारा आहे then तेव्हा your works will be blessed. तुमचे कामं आशीर्वादित होणार. Amen. आमेन. Let me show one passage. मला तुम्हाला एक पॅसेज Don't be दाखला offended by सांगू द्या. this, but- ह्याच्याद्वारे तुम्ही नाराज होऊ नका. You know, Matthew 8:21, मत्तई 8:28. a disciple came to Jesus and said, एक शिष्य प्रभू येशूकडे आला आणि म्हणाला, Lord, प्रभू let me first go and bury my father. प्रथम मला जाऊ दे आणि माझ्या पित्याला पुरून येऊ दे. Father had died. त्याचा पिता वारला होता. But Jesus said to him, परंतु प्रभू येशू त्याला म्हणाला, follow me माझ्या मागे ये and leave the dead. आणि त्या जो व्यक्ती मेला आहे त्याला सोडून दे. Leave the spiritually dead आत्मिकरित्या जो व्यक्ती मेला आहे त्याला सोड to bury their own dead. आणि आत्मिकरित्या मेलेल्या व्यक्तीला मेलेल्या लोकांनी पुरण्यासाठी त्यांना सोड. So there are people who are alive physically but are spiritually dead. आणि असे काही लोक आहेत जे आत्मिकरित्या जिवंत आहेत परंतु शारीरिकरित्या मेलेले आहेत. I don't want to go more deep there. ह्याच्यामध्ये मला अधिक खोलवर जायचं नाही. So we all need the Savior. तर आपल्या सगळ्यांना तारणाऱ्याची गरज आहे. No matter how good we look from the outside, आणि बाहेरून आपण कितीही चांगले का दिसेना, what God sees is the inside. देव काय पाहतो? आपलं अंतःकरण. Amen. आमेन. God doesn't change your outside देव तुमचं बाहेरचं रूप बदलत or नाही modify you. किंवा तुम्हाला वेगळं काहीतरी No. वेगळं रूप देत When you नाही. believe in Jesus, पुष्कळ येशूवर विश्वास ठेवतात, He makes you a new creation. तो तुम्हाला एक नवीन उत्पत्ती The करतो old is gone. आणि जुनं ते निघून गेलं. When a baby is born, जेव्हा एखाद्या the लेकराचा baby has जन्म no होतो old. आणि मग ते वाढतं The baby has no old past. आणि त्या लेकराला कोणताही भूतकाळ नसतो. When a बच्चा जो पैदा होता है उसका पास्ट रहता है? नहीं रहता है, नया रहता है वो. आमेन. वैसा ही when you are born again, जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो your past is gone. तुमचा भूतकाळ गेला, निघून गेला Don't even think about the past. आणि त्या भूतकाळाचा आठवण देखील करू नका. Whatever bad you have done, जे काही तुम्ही वाईट केलंय it is not there. ते तिथं नाहीये. You are a new creation. तुम्ही एक नवीन उत्पत्ती आहात. Amen. आमेन. Yes, you can clap for तुम्ही that. टाळ्या वाजवू शकता. You are a new creation. तुम्ही एक नवीन उत्पत्ती आहात. God, in God's account, nothing is mentioned about your past. आणि देवाच्या खात्यामध्ये तुमच्या भूतकाळाबद्दल काहीच लिहिलं नाही. The first birth was our flesh birth, आणि पहिला जन्म आपल्या शरीराचा जन्म होता and whatever we did in the flesh आणि जे काय आपण शरीरामध्ये केलं was of the flesh. ते शरीराचं होतं. You must be born again. तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे. Because when you're born again, you're born of God. कारण जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो तेव्हा तुम्ही देवाद्वारे देवापासून जन्मता. Amen. आमेन. Now let me teach you some things. आता मला काही तुम्हाला वेगळं शिकवू द्या. Now since you're born again, आता तुमचा जसा नवीन जन्म झाला आहे
Even when you make mistakes, तुम्ही चुका केल्या तरी, maybe you went away from God. कदाचित तुम्ही देवापासून दूर गेला, Don't let the devil speak to you. आणि शैतानाला तुमच्याशी बोलू देऊ नका. Don't think God will find someone else to love. No. आणि असा विचार करू नका की देव कोणाला तरी माझ्यासाठी शोधेल की तो माझ्यावर प्रेम करेल, You'll start loving someone else. आणि मग तुम्ही, नाहीतर मग कोणावर तरी तुम्ही प्रेम करू लागाल. ऐसा मत सोचो कि प्रभु अभी तुमसे गुस्सा में नाराज है, अभी तुमको प्रेम नहीं करेगा, दूसरे को प्रेम करेगा, तुमको छोड़ देगा. ऐसा नहीं है. असं नाही. Amen. This is all the lie of the devil. हे सगळं शैतानाचं खोटं आहे. Because that's the way the human nature is. कारण अशाच प्रकारे मानवाचा स्वभाव असतो. If you don't love me, जर आपण प्रेम नाही केलं, if you don't love me, जर तू माझ्यावर प्रेम नाही केलं, I'm not going to love you back. मग मी तुझ्यावर देखील प्रेम करणार नाही. That's the human nature, आणि हा मानवी स्वभाव आहे, not God. देवाचा स्वभाव नाही. So when we make mistakes, जेव्हा आपण चुका करतो, God doesn't change his mind about you. देव तुमच्याबद्दलचं त्याचं मन बदलत नाही. We see in the story of the prodigal son, आणि उधळ्या पुत्राच्या त्या दाखल्यात आपण बघतो the son left the father's love, की पुत्राने पित्याचं प्रेम त्यागलं, but yet the father's love was waiting for him. तरी देखील त्या पित्याचं प्रेम त्याच्यासाठी वाट बघत होतं. That love didn't turn to hatred आणि ते प्रेम तिरस्कारामध्ये बदललं नाही or anger किंवा रागात बदललं नाही, because of the son's mistake. कारण त्या मुलाने चुका केल्या. No. नाही. Love remained love. प्रेमच राहिलं. Amen. Amen. Your mistakes don't change love. आणि तुमच्या चुका त्या प्रेमाला बदलू Your शकत नाही. mistakes can't change love. तुमचं चुका प्रेमाला बदलू शकत नाही. Love does not change. प्रेम कधी बदलत नाही. God's love does not change. देवाचं प्रेम कधीच बदलत नाही. Amen. आमेन. Get this in your mind. आणि हे तुमच्या मनात ठेवा That son left the father. की पुत्र पित्याला सोडून गेला, The father who loved him. आणि त्या पित्याला सोडून गेला ज्या पित्याचं त्याच्यावर अपरंपार But प्रेम yet होतं. that love did not turn into hate. तरी देखील ते पित्याचं प्रेम तिरस्कारामध्ये That बदललं नाही, love did not turn into anger. आणि ते पित्याचं प्रेम रागामध्ये बदललं The नाही, love did not close the door of blessing. आणि त्या प्रेमाने आशीर्वादाचा दरवाजा बंद केला, The love kept the door open. आणि त्या प्रेमाने ते दरवाजा खुला ठेवला. Amen. आमेन. Don't listen to the devil. शैतानाचं ऐकू That नका the Lord has shut the door for you. Never. की देवाने आशीर्वादाचा दरवाजा तुझ्यासाठी बंद केला. नाही. Amen. Amen. The love and the blessing was still waiting for the son who went away. प्रेम आणि आशीर्वाद त्या पुत्रासाठी अजूनही वाट बघत होते, जो पुत्र सोडून गेला होता. Amen. आमेन. The love and the blessing will keep waiting till you come back. प्रेम आणि आशीर्वाद तुमची वाट बघणार जोपर्यंत तुम्ही परत येत नाही. Did the father shut the door of love and blessing? पित्याने No. प्रेमाचा आणि आशीर्वादाचा दरवाजा बंद केला का? But he kept waiting. परंतु तो वाट बघत राहिला ना. Amen. आमेन. The moment he came back, ज्या क्षणाला तो परत आला, he received the love त्याला प्रेम भेटलं. the same way, अशाच प्रकारे, not less. थोडं देखील नाही. No. नाही. The same love तेच he प्रेम त्याला had भेटलं. when he was obedient. जेव्हा तो आज्ञाधारक होता तेच प्रेम त्याला नंतर परत आल्यावर देखील भेटलं, And he received the blessing, आणि त्याला आशीर्वाद भेटला, the sonship. आणि ते पुत्राचा अधिकार भेटला. authority. ते अधिकार भेटला. Everything. सगळं काही भेटलं. Amen. आमेन. Did the father change? आणि पिता काय बदलला का? He can't change because love doesn't change. तो कधीच बदलू शकत नाही, कारण प्रेम बदलत नाही. So quit trying to earn God's love. तर देवाचं प्रेम कमवायचं थांबवा. There's nothing you can do to make God love you any more or less. तुम्ही देवानी तुमच्यावर जास्त प्रेम करावं किंवा कमी करावं ह्याच्यासाठी तुम्ही कोणतंच कृत्य करू शकत नाही. Start loving one another, एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात करा. whether people like you or not. लोकांना तुम्ही आवडो किंवा न आवडो. You know, I know some people say, no, that fellow is like this fellow is like that. मला माहिती आहे काही लोक म्हणतील की हा व्यक्ती अमुक अमुक I असा know आहे there तसा are आहे. some people आणि who are काही लोक, difficult आणि काही to लोकांसाठी approach. अवघड असतं. उनसे बात करना का भी बहुत मुश्किल होता है because they keep violence, कारण त्याच्यामध्ये हिंसा असते, hate, which is the quality of Satan. आणि तिरस्कार शैतानाचा गुण आहे. So what I do is in all these years, ह्या सगळ्या वर्षांमध्ये मी काय करत आलोय, when God shows me that heart is not right, जेव्हा देवाने मला दाखवलं की त्याचं हृदय बरोबर नाही, if I say, they'll fight. जर मी असं त्याला बोललं तर तो व्यक्ती माझ्यावर भांडणं So you करणार. know what you should do? मग तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का? Pray. प्रार्थना करा. Don't talk to him only. त्याच्याशी बोलू नका. That's what I do. तेच मी करतो. If that person is approachable, जर तो व्यक्ती तुम्हाला भेटू शकतो, nice,
चांगल्या रीतीने भेटू शकतो Talk. त्याच्याशी मग बोला. If that person is not right, जर तो व्यक्ती बरोबर नाही don't talk. मग त्याच्याशी बोलू नका. और झगड़ा करेगा उन लोग. Because that person, some people don't change. कारण काही लोक बदलत नाहीत. So what I do, तर मी काय करतो, उनसे बात नहीं करता हूँ, प्रभु से बोलता हूँ उसके बारे में. The best thing. आणि ती उत्तम गोष्ट आहे. एक टाइम आएगा वो चेंज होएगा यार, प्रभु डिसिप्लिन करेगा उसको, सुधर जाएगा वो एक दिन. Because the Bible says God disciplines whom he loves. कारण बायबल सांगतं ज्याच्यावर देव प्रेम करतो त्याला तो शिस्त लावतो. You know, I always tell my wife, some people must not be touched. आणि मी नेहमी माझ्या पत्नीला सांगतो की काही लोकांना आपण स्पर्श केला नाही पाहिजे. उनको ना उधर ही रखो. त्यांना तुम्ही तिथंच ठेवा. जिधर तुम उधर अच्छा है, क्योंकि उनको आगे लिया ना तो गड़बड़ कर देता उन लोग. तो क्या करने का, वाइजली हैंडल करने का. Amen. Amen. So you know that person का बातचीत बराबर नहीं, झगड़े वाला है, उससे बात मत करो ज़्यादा. Ignore him, but pray for him. But if that person is good, talk to him. जर तो व्यक्ती चांगला आहे त्याच्याशी बोला. Amen. Amen. एक टाइम आएगा वो सुधर जाएगा जब भी बात करो तुम, Amen. या प्रभु सुधारेगा उसको. Amen. Because God disciplines his children whom he loves. The Bible कारण says. देव त्याच्या लेकरांवर त्यांच्यावर तो प्रेम करतो म्हणून त्यांना शिस्त देखील लावतो. Because some Christians need discipline. काही लेकरांना, काही शिष्यांना त्या डिसिप्लिनची, त्या शिष्यत्वाची गरज आहे. But the Bible says, परंतु बायबल where सांगतं there is strife, जिथं तंटा असतो there's a झगड़ा है ना, there's all kind of evil. तिथं सगळ्या प्रकारची दुष्टता असते. That's what the Bible says. आणि हेच बायबल Where सांगतं. there's envy and strife, जिथं तंटा आहे, भांडणं आहे, राग there's आहे, all kinds of तिथं सगळ्या प्रकारचं वाईट आहे. avoid fights, त्यामुळं भांडणं टाळा, whether at home or outside. घरामध्ये किंवा बाहेर. Amen. आमेन. If you're violent, you cannot love anyone. आणि जर तुम्ही भांडणं टाळलं नाही तर मग तुम्ही कोणावरच प्रेम करू शकणार नाही. To love others, इतरांवर प्रेम करण्यासाठी you must be born of God who is love. तुम्ही देवाद्वारे जन्मले पाहिजे जो प्रेम आहे. If you are fighting, जर तुम्ही भांडणं करता, check your salvation, तुमचं तारण तपासा, check your soul. तुमचा जीव तपासा. You cannot live like that for long. आणि तशा प्रकारे तुम्ही जास्त काळ जगू नाही शकणार. Because कारण when you need healing, जेव्हा तुम्हाला आरोग्याची गरज असते your love will not work. तेव्हा ते प्रेम काम करणार नाही. And love, faith needs love. आणि प्रेम जे विश्वास आहे तेच प्रेम आहे. विश्वास प्रेम लागतो. Amen. Amen. For faith you need love. विश्वासासाठी प्रेमाची गरज असते. You don't have love, जर तुमच्याकडे प्रेम नाही, a time will come when you need healing, your faith won't work. वेळ येईल तुम्हाला आरोग्याची गरज वाटेल तेव्हा तो विश्वास काम करणार नाही. Take all this matter very seriously. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गंभीरपणे घ्या. Don't continue with darkness in your soul. तुमच्या जीवामध्ये अंधकार असून तसंच चालत राहू नका. Because these are the times of suddenlies, कारण हे अशा गोष्टी आहेत अचानक काहीतरी होतं which I'm not going to tell जे मी तुम्हाला आता to the सांगणार new नाही. people are here. नवीन Okay. लोक आहेत. Let's go further. चला आपण पुढे जाऊया. So there's nothing you can do to make God love you anything more or less. तर तुम्ही असं तुमचं कृत्य देवाला तुमच्यावर जास्त प्रेम करायला किंवा कमी प्रेम करायला भाग पाडू It's शकत a नाही. gift from God, हे देवापासूनचं दान आहे not because you deserve, आणि तुमची पात्रता आहे म्हणून नाही, because He is love. कारण तो प्रेम आहे. Just received by faith. फक्त विश्वासाने स्वीकारा. Amen. Many times we try to do many things पुष्कळदा आपण पुष्कळ गोष्टी करायचा प्रयत्न करतो. to make us deserving before God. आपण आपली पात्रता देवापुढे ठेवायचा प्रयत्न Then करतो we believe God really loves me. आणि मग आपल्याला वाटतं की देव खरंच माझ्यावर प्रेम करतो. But take that pressure off. परंतु तो जो It's a तुमच्यावर pressure. तणाव आहे तो काढून टाका. It's a pressure आणि तो एक दबाव आहे तो काढून टाका. that I have to do this, then only God will love me. मला हे करायचं आहे मगच देव माझ्यावर प्रेम करेल. God loves you right now. देव आत्ताच तुमच्यावर प्रेम I'm करतोय. not saying how you are. मी असं नाही बोलत की तुम्ही कसे However असाल, you are, तुम्ही कसेही का असे ना, God loves you. देव तुमच्यावर प्रेम करतो. He loved you when you were wrong. जेव्हा तुम्ही चुकीचे होतात तेव्हा त्याने तुमच्यावर प्रेम केलं. He loved you when you were off from Him. त्याने तुमच्यावर तेव्हा प्रेम केलं जेव्हा तुम्ही त्याच्यापासून दूर होता. Because Apostle Paul said, nothing can separate us from the love of God. कारण Nothing. प्रेषित पौल म्हणतो त्याच्या प्रेमापासून मला इतर कोणतीही गोष्ट वेगळं करू शकत नाही. Nothing can separate you from the love of God. देवाच्या प्रेमापासून मला कोणतीच गोष्ट विलप्त करू शकत So नाही. God put His love on you. तर देवाने त्याचं प्रेम तुमच्यावर ठेवलं. Amen. आमेन. Now you are permanently loved. आता तुम्ही हमेशासाठी तुमच्यावर प्रीती करण्यात आली आहे. The psalmist says, आणि स्तोत्रकर्ता बोलतो, if I go down to the depth of the ocean, God, you are there.
की देवा जर मी समुद्राच्या तळाला गेलो तर देवा तिथं तू आहेस. If I go up to the heavens, God, you are there. देवा जर मी आकाशामध्ये गेलो तिथं देखील तू आहेस. When I say God means love. जेव्हा मी देव बोलतो त्याचा अर्थ प्रेम. Amen. आमेन. If you go to the depth, love is there. मी खोलवर गेलो तिथं देखील प्रेम आहे. When I go up, love is there. मी वर गेलो तिथं देखील प्रेम आहे. You cannot get away from God's love. तुम्ही देवाच्या प्रेमापासून पळून जाऊ शकत नाही. Amen. आमेन. Maybe you say, I'm an atheist. कदाचित तुम्ही म्हणाल की I don't believe in God. मी देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती नाही. Now this for everyone. It's not only you are hearing. The online also are hearing. फक्त Unbelievers are तुमच्यासाठीच hearing. नाही. For everyone this is. हे सगळ्यांसाठी आहे. ऑनलाईन आणि तुम्ही आहात सगळ्यांसाठी आहे. I don't only talk to you. मला फक्त तुमच्याशीच बोलायचं नाही. God wants me to talk to everyone. देवाने मला सांगितलं की मी सगळ्यांशी बोललं So पाहिजे. whatever is for you, take it. जे काही तुमच्यासाठी आहे ते स्वीकारा. Whatever is not for you, don't take it. जे तुमच्यासाठी नाही ते स्वीकारू नका. Amen. Amen. Okay. So if you say, I don't believe in God. आणि जर तुम्ही असं म्हणाल की मी देवावर विश्वास नाही But ठेवत, there could be some people who say that. कारण असे काही लोक आहेत जे बोलतात असं, But God says, परंतु देव He बोलतो still loves you. तरी देखील तो तुमच्यावर प्रेम करतो. Amen. आमेन. For a Christian, एका a ख्रिस्तीसाठी Christian may say, एक ख्रिस्ती I बोलेल made many mistakes. की मी पुष्कळ चुका करतो, My past was not good. माझा भूतकाळ चांगला नव्हता I have some addictions too. आणि मला खूप व्यसन देखील होतं I struggle with temper. आणि मी खूप क्रोधित होतो. That doesn't cancel God's love for you. आणि हे देवाचं जे तुमच्यासाठीचं प्रेम आहे ते रद्द नाही करत. Nothing you have done has changed God's love for you. जे काही तुम्ही आतापर्यंत केलंय त्याने देवाचं प्रेम रद्द होत नाही. His love is not based on you. आणि त्याचं प्रेम तुमच्यावर आधारित नाहीये. It's internal आणि ते सार्वकालिक आहे. and eternal. आणि ते सार्वकालिक That never आहे changes. जे कधीच बदलत नाही. Amen. आमेन. John 6:16 we just read. आणि योहान 3:16 आताच आपण It वाचलं, speaks of the great love. जे महान God प्रेमाविषयी so बोलतो loved the की world. देवाने जगावर एवढं प्रेम I केलं. told you what is the world. मी तुम्हाला सांगितलं जग म्हणजे काय आहे. If you can love the world, world means those who oppose God. जर तो जगावर प्रेम करतो, जग म्हणजे ते लोक जे देवाच्या विरोधात येतात. How can you say he doesn't love you? You are a saint. आणि तुम्ही असं कसं काय बोलू शकता की तो तुमच्यावर प्रेम करत नाही. तुम्ही तर त्याच्यावर प्रेम करता. It was not a little love आणि ते काही थोडकं प्रेम नव्हतं or conditional love. No. किंवा अटीवालं प्रेम नव्हतं. He loved us before we were formed in a mother's womb. आणि आपल्या आईच्या उदरात आपली घडण होण्याच्या अगोदरच त्याने आपल्यावर प्रेम केलं. When did God know you? आणि देव तुम्हाला कधीपासून ओळखतो? Before you came on this earth. तुम्ही ह्या जगामध्ये येण्याच्या अगोदरपासून. You know you came from God. तुम्हाला माहिती आहे तुम्ही देवापासून आलात. This is a great mystery. हे मोठं रहस्य आहे. The Bible says we live, walk in God. बायबल सांगतं की आपण देवामध्ये चालतो, देवामध्ये जगतो. And many didn't have that revelation. आणि पुष्कळ जण त्यामध्ये चालले आणि त्यांना प्रकाश भेटला. It's talking about before you were born. आणि हे त्याविषयी बोलत आहे की तुमचा जन्म होण्याच्या अगोदर You were in Him. तुम्ही त्याच्यामध्ये होता. Amen. Amen. One day when you go to heaven, you'll know who is your true parent or father. जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल एकदा, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा खरा पिता कोण आहे. Amen. आमेन. For the temporary, the parents are temporary. आणि तात्कालिकसाठी सध्यासाठी इथं पिता आहेत, आई वडील आहेत. Hello, I know some could get offended, so I don't go into the depth. कदाचित काही लोक नाराज होतील त्यामुळे मी खोलवर जात नाही. Children are temporary. आणि लेकरं तात्पुरते आहेत. You are their temporary parents. आणि तुम्ही त्यांचे तात्पुरते पालक आहात. They are your temporary children. ते तुमचे तात्पुरते लेकरं आहेत. Hello. समजतंय का? एक बार धरती छोड़ने के बाद उनको मालूम पड़ेगा सच्चा पिता कौन है. आमेन. That doesn't mean they'll discard you. No, no. याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला नकारतील. No, there is no hate in heaven. नाही, स्वर्गात तिरस्कार अजिबात नाही. They'll love you more. ते तुमच्यावर अधिक जास्त प्रेम करतील. More than they loved you on this earth. या भूतलावर तुमच्यावर जेवढं प्रेम केलं त्यापेक्षा अधिक तिथं But ते they, प्रेम but they करतील. will say, परंतु ते बोलतील. they will know who was their real father. परंतु त्यांना तिथं कळेल की त्यांचा खरा पिता कोण आहे. Because you don't have a flesh. कारण तिथं तुमच्याकडं शरीर नसतं. Amen. Amen. You'll be a spiritual person. तुम्ही एक A आत्मिक spirit व्यक्ती person. असाल. So in that spirit person, you recognize our father. आणि आत्मिक व्यक्ती त्याला कळेल की पिता कोण आहे. Since we are in the flesh, आपण आता शरीरात आहोत म्हणून it's okay, right to accept
सध्याला ठीक आहे आपण जे काही बघतो ते स्वीकारायला, We are not taking the flesh to heaven. परंतु आपण हे शरीर स्वर्गात घेऊन जाणार All नाही that love of the flesh will remain on this earth. आणि शरीरावरचं प्रेम सगळं इथंच राहणार आहे. Hello, are you offended? No, तुम्ही no. नाराज झाले नाहीत ना, But this is the truth. परंतु हे सत्य That's आहे. why revelation can offend some people, so I don't give revelation. प्रकटीकरण काही लोकांना नाराज करतं, त्यामुळं मी नेहमीच सत्य बोलतो. So God loves you so much. तर देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. He knows even your words before you could speak to Him. तुम्ही तुमचे शब्द त्याला बोलण्याच्या अगोदरच तो जाणतो. See how much He knows you. की बघा तो तुम्हाला किती जास्त तुम जाणतो. मांगने के पहले उसको मालूम है क्या मांगने वाला है. Amen. तुम्हारा शब्द क्या रहेगा वो भी मालूम है. Huh? Didn't Jesus say that the hair on your head are all numbered? आणि प्रभू येशूने असं बोललं नाही का की तुमच्या डोक्यावरचे सगळे केस मोजण्यात आले आहेत. Hello, ये ऐसा मजाक नहीं, it's real. आणि मजाक म्हणून बोललं नाही तर खरं खरं येशूने You असं know, I बोललं. love my wife, आणि मी माझ्या पत्नीला बोललो, but I've never taken time to number her hairs. परंतु मी कधीच वेळ काढत नाही की केस मोजायला. काढत नाही, काढलंच नाही. नहीं तो ऐसा बोलेगा तो फिर वाइफ रुकेगी, कधी वेळ काढणार आणि मोजणार. Isn't it? Others also will say that. इतर देखील लोक अशी बोलतील. सब हस्बैंड लोग मेरा बाल गिनो. वाइफ लोग तुम भी गिनो मेरा. Okay, okay. Now number doesn't mean so and so number. आता संख्या म्हणजे अमुक अमुक संख्या नाही. Means every hair is numbered. याचा अर्थ की प्रत्येक तुमचा जो केस आहे तो मोजण्यात आला आहे. If that one hair is given one number, it falls. He knows it. आणि एक देखील केस खाली पडला तर त्याला कळतं पडला म्हणून. Amen. आमेन. That's how much He loves you. आणि एवढं तो तुमच्यावर प्रेम करतो. You know, when you know how much God loves you, जेव्हा तुम्हाला कळतं की देव किती जास्त तुमच्यावर प्रेम करतो, it will free you. आणि तुम्हाला एकदम स्वतंत्रता वाटेल. Do not hear the devil. शैतानाचं ऐकू नका. Oh, you have made mistakes. कदाचित तुम्ही चुका कराल, You got angry. तुम्हाला राग येईल You're not this, you're not that. आणि हे नाही ते नाही. God doesn't love you देव तुझ्यावर प्रेम करत नाही because you're not good enough. कारण तू काही चांगलं नाही. No. नाही. Hear the word of God. वचन ऐका. He loves you तो तुमच्यावर प्रेम करतो because you are His child. कारण तुम्ही त्याचं लेकरू आहात. Own child. त्याचं स्वतःचं लेकरू आहात तुम्ही. बाजू वाले का बच्चा नहीं है. You're born of God. तुम्ही देवाद्वारे जन्मले आहात. When you're born through your parents, जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांना जन्मलं you are आहात, their child, तुम्ही त्यांचं लेकरू बनता though temporary. आणि ते तात्कालिक How आहे. much more पण when किती you're जास्त? born of God by the life of God? जेव्हा तुम्ही देवाद्वारे जन्मता, देवाच्या जीवनाद्वारे जन्मता, How much more He loves you? मग किती जास्त तो तुमच्यावर प्रेम करतो. We have earthly examples. आणि आपल्याकडे जगातले उदाहरणं हम आहेत. लोग सब माँ बाप होके गए, हमको मालूम है हमारे बच्चे को कैसा प्रेम करते हैं हम लोग. Isn't it? बरोबर ना. Though being sinners, आपण पापी असताना yet we love. तरी देखील तो How आपल्यावर much प्रेम more करतो. God, मग किती जास्त देव who never sinned, never ज्याने sins, कधीच will never पाप sin. नाही केलं, How much more He loves you. मग तो किती जास्त तुमच्यावर प्रेम His करेल. love is so pure. आणि त्याचं प्रेम एवढं शुद्ध आहे. Amen. Amen. We can trust in the love of human beings, but we cannot trust in the love of God. आपण मनुष्याच्या प्रेमावर भरोसा करतो पण देवाच्या प्रेमावर भरोसा नाही करत. Amen. आमेन. And when you receive this love, आणि जेव्हा तुम्ही हे देवाचं प्रेम you स्वीकारता, live boldly, you live with confidence, तुम्ही एकदम धाडसाने आत्मविश्वासाने जगता and you'll not try to earn God's love for you. आणि देवाचं प्रेम कमवायचा प्रयत्न तुम्ही You'll करणार quit नाही. trying to be good enough to earn that love. तुम्ही चांगलं होण्याचा प्रयत्न नाही करणार की मी देवाचं प्रेम कमवेल. You will live secure, तुम्ही एकदम सुरक्षित असं knowing जगाल that my Father loves me. आणि हे जाणून की पिता माझ्यावर You know, प्रेम करतो. when husband, wife, there's no love, the children feel very insecure. जेव्हा पती आणि पत्नीमध्ये प्रेम नसतं तेव्हा त्यांच्या लेकरांना असुरक्षित वाटतं. You know, one day I saw an incident. एकदा मी अशी घटना पाहिली. Husband, wife were fighting. पती आणि पत्नी भांडणं करत होते Before that, they were not fighting. आणि त्याच्या अगोदर ते भांडणं नव्हते करत. And the two children, small little children, one boy, one girl, they were laughing, playing, jumping, doing all. आणि जेव्हा ते भांडणं करत नव्हते तेव्हा त्यांचे ते दोन लेकरं खूप हसत And होते, suddenly उड्या they मारत started होते to fight. आणि अचानक आई वडील भांडणं करू लागले. You know, the children had so much fear. आणि त्या लेकरांमध्ये एवढी जास्त They भीती didn't आली, like it. They felt very insecure. त्यांना ते आवडलं नाही, त्यांना You एकदम know, I असुरक्षित saw वाटलं. with that childishness, they were trying to make them laugh.
आणि ते त्यांच्या भोळेपणाद्वारे आई वडिलांना हसवण्याचा प्रयत्न करू लागले. डैडी डैडी देखो ना, देखो देखो कैसा, उसको ऐसा हंसाने की कोशिश कर रहा था. वो मम्मी को बोल रहा था, देखो मम्मी ऐसा, because they didn't want fights. कारण त्यांना भांडणं नको होतं. Many don't know this. पुष्कळांना हे ठाऊक नाही. Divorce, आणि fights. घटस्फोट, भांडणं, That child carries all that in the soul. आणि लेकरू It ते grows लेकरू up. त्यांचं लेकरू ते सगळं हृदयात घेतं आणि तो वाढतो. Because I know about the soul, so I can tell you that. आणि मला जीवाबद्दल माहिती आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगू That's शकतो. what affects when that person grows up. Sorry? Yeah, that's what gives a negative effect when they grow up. जेव्हा तो व्यक्ती वाढतो त्याला ते नकारात्मक भावना देतं. Let me show you one something and I'll close. मला तुम्हाला काहीतरी अजून सांगू द्या, मग आपण संपूया. Though I have a big message in this. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा संदेश In आहे. the Bible, the book of John was written by disciple John. आणि बायबलमध्ये योहानकृत शुभवर्तमान योहानाद्वारे लिहिण्यात आलं. Whenever he talked about himself, जेव्हा केव्हा त्यांनी स्वतःबद्दल लिहिलं instead of using his name, आणि त्याचं नाव वापरण्याच्या ऐवजी look what he writes. बघा त्यांनी काय लिहिलं आहे. The disciple whom Jesus loved. असा शिष्य ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं. Look at this. बघा ह्या गोष्टी. How does he write? त्याने कसं लिहिलं आहे. My John, ऐसा नहीं बोलता. मी योहान असं नाही बोलला. The disciple whom Jesus loves. शिष्य, तो शिष्य ज्याच्यावर येशू प्रेम नहीं करतो. बोलता. The disciple who loves Jesus. असं देखील बोलला नाही की तो शिष्य जो येशूवर प्रेम करतो. हाँ, आजकल मैसेजेस वैसा है ना, you love God, you love God. आजकाल असा संदेश आहे की तुम्ही देवावर प्रेम करा, तुम्ही देवावर प्रेम The करा. disciple who loves Jesus very much. त्याने असं नाही बोललं की तो शिष्य जो देवावर खूप जास्त प्रेम करतो. No. नाही, He always says the disciple whom Jesus loved. तो नेहमी असं बोलतो की तो शिष्य ज्याच्यावर देव प्रेम करतो. Amen. आमेन. See, there is power when you say that. आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं जेव्हा तुम्ही असं बोलता. He could have written that way. आणि अशा प्रकारे लिहिलं गेलं Because असतं. Matthew, Mark, others have written that way. कारण मत्तई, मार्क यांनी इतरांनी असं लिहिलं आहे. Imagine they would have read that आणि about John. कल्पना करा त्यांनी योहानाचं हे वाचलं. क्या disciple whom Jesus loved लिखता है ऐसा. हे काय आहे, शिष्य ज्याच्यावर कुछ येशूचं love प्रेम करता है आहे. क्या? हमको नहीं लव करता है क्या जीसस? Hello, but he always used to write that the disciple whom Jesus loved. परंतु तो नेहमी लिहायचा की तो शिष्य ज्याच्यावर येशू जास्त प्रेम करतो किंवा प्रेम करतो. Amen. आमेन. He was so bold to say that. आणि एवढं धाडसाने तो लिहायचा असं. That's why he had so much confidence in God. त्याच्यामुळे देवामध्ये त्याला खूप आत्मविश्वास होता. He always referred that. He would never say in whom I love Jesus. No, he loves me. त्याने असं नाही लिहिलं की मी येशूवर प्रेम करतो, तर असं लिहिलं ज्याच्यावर येशू प्रेम करतो. Amen. And not only once, but 4 times. आणि फक्त एकदाच नाही तर 4 वेळा देवाने असं त्याने असं लिहिलं. When Jesus saw his mother and the disciple whom Jesus loved. जेव्हा येशूने त्याची आई आणि त्याचे शिष्य, त्याची आई आणि त्याचे भाऊ पाहिला ज्याच्यावर येशू प्रेम We करतो. know that Jesus loved his mother. आणि तुम्हाला माहिती आहे येशूने त्याच्या आईवर प्रेम But yet केलं. he says the disciple whom Jesus loved. तरी देखील तो म्हणलं की येशू शिष्य ज्याच्यावर येशूने प्रेम केलं. ये नहीं बोल रहा कि जीसस तुमसे नहीं लव कर रहा है, मगर ये बोल रहा है कि जीसस मुझसे लव कर रहा है. आमेन. Amen. आमेन. See, you can take that point for you. हा मुद्दा तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता That Jesus loves me. की येशू माझ्यावर प्रेम करतो. That's why he was so strong. He lived so many years. त्याच्यामुळे तो अधिक बळकट होता आणि तो एवढे जास्त वर्ष He जगला. even had a vision of heaven. All those things we आणि read in the स्वर्गाचं त्याला Revelation. स्वर्गाचा दृष्टांत झाला. So he was always confessing Jesus loved him. त्यामुळे तो नेहमी कबुली करायचा की देव माझ्यावर प्रेम Now, करतो. you can also take this. आणि तुम्ही देखील हे घेऊ शकता तुमच्यासाठी. And you don't need to announce any others to others because others say क्या तेरे से प्रेम करता है क्या मेरे से ही प्रेम करता है? तो बोलने की जरूरत नहीं. मगर प्रभु को तो तुम बोल सकता है. आमेन. Amen. Amen. प्रभु मुझसे प्रेम करता है, मैं प्रेम करता, उसके बजाय प्रभु प्रेम करता है. Amen. ऐसा बोलो तुम लोग. आमेन. That has power. ह्याच्यामध्ये सामर्थ्य Your आहे. faith will work. मग तुमचा विश्वास कार्य करेल. Amen. आमेन. You can get up in the morning and say that. आणि सकाळी उठा भल्या पहाटे आणि असं बोला Good morning, Lord. की देवा सुप्रभात. I'm the one whom you love. आणि मीच तो व्यक्ती आहे ज्याच्यावर तुझं प्रेम आहे. Amen. आमेन. Make it a point to say that. आणि अशा प्रकारचं तुम्ही बोला. When Lazarus was very sick जेव्हा लाजरस आजारी होता and dying, आणि मरायला टेकला होता, his 2 sisters, Mary and Martha. त्याच्या 2 बहिणी मार्था आणि Now मरिया. listen to this, I'll close. आता ह्या गोष्टी काळजीपूर्वक ऐका, मी संपवणार आहे. They sent a note to Jesus त्यांनी येशूकडे एक संदेश पाठवला.
asking Jesus to come and pray. आणि येशूला विनंती केली की गुरुजी तुम्ही या आणि प्रार्थना करा. Jesus was in another city. आणि प्रभू येशू त्यावेळेस दुसऱ्या शहरामध्ये होते. Now, the note didn't say, आता त्यांचं जे उद्गार होतं असं नाही बोललं Lazarus who loves you. की लाजरस जो तुमच्यावर प्रेम करतो, ऐसा नहीं लिखा उन्होंने. असं नाही लिहिलं त्यांनी. Hello? Are you getting it? तुम्हाला समजतंय का? मेरी और मार्था ने ऐसा नहीं लिखा, प्रभु यीशु जो लाजरस तुमसे बेहद प्रेम करता है वो बीमार है, आ जाओ. ऐसा नहीं लिखा. What they wrote, तर त्यांनी काय लिहिलं Jesus, की प्रभू येशू the one whom you love is sick. ज्याच्यावर तू प्रेम करतोस ना तो आजारी आहे. Amen. Amen. फर्क है ना? फरक आहे का नाही? हाँ? जो लाजरस तुमसे बेहद प्रेम करता है वो बीमार है, ऐसा नहीं है. उन लोग ने लिखा जो तुम लाजरस से प्रेम करते हो वो बीमार है. टेक दैट थिंग टू यू, फॉर यू टू अप्लाई. हे गोष्ट तुमच्यासाठी घ्या आणि त्याच्यावर तुम्ही बोला तसं So they स्वतःसाठी. didn't say how much Lazarus loved Jesus. तर त्यांनी असं नाही बोललं की लाजरस ज्याच्यावर जो तुझ्यावर जास्त प्रेम करतो. In fact, उन्होंने ऐसा बताया कि तुम जिससे प्रेम करते हो वो बीमार है. Amen. See, हम लोग क्यों नहीं यूज करते हैं? हाँ? प्रभु जो तुम प्रेम करते हो ना पॉल, उसको आरोग्य चाहिए. Amen. नहीं तो ऐसा होगा, प्रभु जो तुमसे प्रेम करता है उसको आरोग्य चाहिए. फर्क है. येस. हेलो. हाँ, यूज दिस टर्म. आणि हे उद्गार तुम्ही You are वापरा. sick? तुम्ही आजारी आहात, टेल द लॉर्ड, मग देवाला बोला, द वन whom you love ज्याच्यावर तू प्रेम करतोस देवा तो is sick. तो आजारी आहे, Heal me. मला बरं कर. Did you get it? तुम्हाला समजलं का? Okay, we'll continue next week. आता आपण पुढच्या आठवड्यात पाहूया. Praise the Lord.